नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्रजीची बेसलाईन टेस्ट क्वेश्चन पेपर सोडवत आहोत। इयत्ता 6वीला तुमचा पेपर जो आहे तो 50 गुणांचा असतो। त्याच्यामध्ये 40 गुण हे लेखी रिटन टेस्ट असते आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड जो आहे तो ओरल सेक्शन असतो आणि क्वेश्चन नंबर 3 पासून तुम्हाला रायटिंग सेक्शन चालू होतं। क्वेश्चन नंबर थर्ड, ऑब्झर्व द गिवन चार्ट केअरफुली अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज। हा चार्ट दिला आहे, इथं नंबर्स दिलेत इन वर्ड आणि इन डिजिट फिगर्स। ए, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स। 8 इथं वर्ड्स इन वर्ड्स लिहिला आहे 8, 20। राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स। 72 हा फिगर्समध्ये लिहिला आहे 100। C, complete the following sentence with the help of given chart. There are dash days in the week. Week मध्ये किती डेज असतात? 7. December has 31 days. Question number 4, do as directed. Match the columns and their correct opposite antonyms या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला। बिग त्याचं काय येणार आहे? स्मॉल, म्हणजे विरुद्धार्थी शब्द इथे लिहायचे आहेत, अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत। बिग, स्मॉल, इनसाइड, आउटसाइड। राईट डाऊन द सिमिलर सिनोनॉम्स वर्ड्स ऑफ द फॉलोइंग। सिमिलर शब्द लिहायचे आहेत आपल्याला। राईट, करेक्ट, डिफिकल्ट, हार्ड म्हणजे समानार्थी शब्द मराठीमध्ये आपल्या। क्वेश्चन नंबर 5, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज। आता हा पॅसेज रीड करायचा आहे तुम्हाला। असाच प्रकारचा पॅसेज परीक्षेमध्ये येऊ शकतो। फिल द ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। बेबीज हॅव अराउंड डॅश बोन्स इन देअर बॉडी। पॅसेज वाचला की त्याचे सगळे उत्तर आपल्याला सहज इथं बघा। इथं बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स, सेम वाक्य इथं 300 बोन्स इन देअर बॉडी। सेकंड, ग्रोन अप्स हॅव म्हणजे पूर्ण वाढ झालेलं जे आहे बोन्स। इथं आता बरेचसे विद्यार्थी इथं फेवर लिहितील बोन्स दॅन बेबीज, पण इथं येणार आहे 206 बोन्स, कारण पुढं बोन शब्द आलेला आहे इन देअर बॉडीज। ग्रोन अप्स हॅव 206 बोन्स इन देअर बॉडीज। नेक्स्ट, complete the following sentence from the passage. Grows, gain and repairs itself. आता बघा इथं दिलं आहे ग्रोज, गेन्स अँड रिपेअर इटसेल्फ। याचं आहे अ ब्रोकन बोन, अ ब्रोकन बोन एवढंच या ठिकाणी लिहायचं आहे। डॉक्टर यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट। आता बघा हे सेंटेन्स इथं आहे। डॉक्टर यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली, म्हणजे तुम्ही पॅसेज वाचला की त्याचे उत्तर आपल्याला सहज लिहिता येतात। सी, क्वेश्चन, राईट डाऊन सिंग्युलर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। बेबीज येणारे बेबी, बोन्स येणारे बोन। आता इथं एक स्टँजा दिलेला आहे आणि त्या स्टँजावरनं आपल्याला ॲनिमल्स ॲक्शन अँड परफॉर्म लिहायचं आहे। आता इथं मंकी, आता बघा इथं द मंकी स्विंग्स बाय हिज टेल, म्हणजे इथं काय येणार आहे? स्विंग्स। इथं दिलं आहे लिप्स, स्विंग्स अँड विगल्स, इथं स्विंग्स येणार आहे। इथं काय आहे? स्क्विरल आहे। बघा आता इथं स्क्विरल, द स्क्विरल लिप्स फ्रॉम क्लाइम टू क्लाइम, लिम टू लिम, सॉरी लिप्स फ्रॉम लिम टू लिम, म्हणजे इथं काय येणार आहे बघा आता स्क्विरल याचं येणार आहे लिप्स। फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ स्टँजा। द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड। बघा आता इथं हे सेंटेन्स, द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉट्स अँड सील्स कॅन डाईव्ह अँड। आता बघा सील्सचं इथं दिलं आहे
seals can dive and swim. म्हणजे याप्रमाणे आपण स्टँड्झामधनं वर्ड्स शोधून आपण सहज लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 7. मॅच द पिक्चर्स विथ द डायलॉग्स अँड रिराईट इन द गिव्हन टेबल. आता इथे पिक्चर्स दिलेत. फर्स्ट सेंटेन्स, मे आय कम इन मॅडम. बघा आता इथं कुठं आहे मे आय कम इन, इथं बघा इथं ह्या मॅडम आहेत आणि इथं स्टुडंट्स इथं बसलेले आहेत आणि हे स्टुडंट्स विचारते, म्हणजे त्याचं येणार आहे थर्ड पिक्चरचं येणार आहे मे आय कम इन मॅडम. नंतर पुढचं बघा आता, विल यू प्लीज गाईड मी धिस ॲड्रेस. आता ॲड्रेस विचारलेला आहे की तुम्ही ॲड्रेससाठी गाईड कराल का, तर हे या ठिकाणी हे पिक्चर आहे बघा, हा इथं ॲड्रेस विचारतो आहे. म्हणजे 1चं या ठिकाणी काय येणार आहे, विल यू प्लीज गाईड मी धिस ॲड्रेस. नंतर सेकंड क्वेश्चन आहे, थर्ड आहे बघा, आर यू कमिंग विथ अस, वी आर गोईंग टू प्ले. आता हे फोर्थचं आहे बघा, इथं हा खिडकीतनं विचारतो आहे की तुम्ही खेळायला येणार का. आर यू कमिंग विथ अस, वी आर गोईंग टू प्ले. हे मुलं याला विचारत आहेत. आणि नंतर शेवटचं आहे, हॅव यू ब्रोकन धिस कप. ह्या पिक्चरचं ते आहे, हॅव यू ब्रोकन धिस कप. आणि हे जे आहे हे या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. पिक्चर नंबर 1, 2, 3, 4. आणि आता तुम्हाला मी जे सेंटेन्स सांगितले ते इथं फक्त बघून बघून तुम्ही लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 8. कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. हॉलिडेज, फाईन, नेटिव्ह, फॅमिली. हे 4 वर्ड्स या ठिकाणी आपल्याला फिल करायचे आहेत. डिअर फ्रेंड, हाऊ आर यू, तू कसा आहेस. आय होप यू आर फाईन. इथे काय येणार आहे, फाईन. आय रिसिव्ड युअर लेटर टुडे. आय एम व्हेरी हॅपी टू नो अबाउट युअर रिझल्ट. तुझ्या रिझल्टविषयी माहिती कळल्यानंतर मी आनंदी झालेलो आहे. यू आस्क मी अबाउट हाऊ डीड आय स्पेंड माय हॉलिडेज. मी हॉलिडेज कसे स्पेंड करणार आहे. त्या ठिकाणी यू आस्क मी अबाउट, तू विचारलेलं आहेस की माझे हॉलिडेज मी कसे स्पेंड करणार आहे. आय व्हिजिटेड माय नेटिव्ह प्लेस. मी कुठे जाणार आहे, नेटिव्ह प्लेसला जाणार आहे इन हॉलिडेज. आय एन्जॉयड माय समर व्हॅकेशन्स विथ माय फॅमिली. यातले शब्द फक्त या ठिकाणी व्यवस्थित लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9. कंप्लीट युअर ओन प्रोफाईल. फुल नेम अँड ॲड्रेस. इथं नेम लिहा, तुमचं नाव लिहा. ॲड्रेस, तुमचा जो ॲड्रेस आहे तो इंग्लिशमध्ये फक्त तुम्ही लिहायचा आहे. इथं मी एक तुम्हाला सॅम्पल म्हणून लिहून दाखवलेला आहे. हॉबीज अँड फेवरेट सब्जेक्ट टीचर. हॉबीज प्लेईंग क्रिकेट, तुम्ही कुठलंही लिहू शकता. फेवरेट सब्जेक्ट टीचर कुलकर्णी सर, किंवा तुम्ही दुसरं कुठलंही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 10. राईट अ शॉर्ट एसे ऑन माय फेवरेट टीचर विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉईंट्स. There are many teachers in my school. There are many teachers in my school, but Kulkarni sir is my favorite teacher. He किती years old आहे, तुम्ही तिथं 30, 40, 50 इथं लिहायचं आहे. 50 years old. He is very clever and cool by nature. आता ही आपण ते वापरायचं आहे. ही हेल्प मी इन माय स्टडीज. ही टीचेस अस मॅथ्स सब्जेक्ट. आय लव हीज वे ऑफ टीचिंग. ही इज फ्रेंडली विथ अस. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय टीचर. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय टीचर. याप्रमाणे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केलेला आहे. फ्रेंड्स, दिस इज अ जस्ट फॉर प्रॅक्टिस. दिस इज अ प्रॅक्टिस पेपर. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर, अँड ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. थँक्यू.